माझं नाव मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर. मी मंठणमध्ये प्रभाग 6 मधून निवडणूक लढवित आहे. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्ते, मी किरण देवदास राऊत. मी प्रभाग क्रमांक 6 मधून कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझी खासदार कैलासपती हिंदरावजी नाईक निंबाळकर यांना अभिवादन करून माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवडणूक लढवत आहे. तरी मागील 5 वर्षामध्ये मी नगरसेवक असताना जो मी कामं केलेली आहेत ते नगरसेवक असताना कामं केलेली 80 लाखाचा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सुशेवीकरण, 20व्याचा कट्टा, 10वा कट्टा ही कामे पूर्ण झालेली आहेत. प्रभागामधील जिंती नाका, हाबस मैदान, आखरी रस्ता, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर जुनी दुरुस्ती व कलर, नवीन समाज मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याची मागणी मंजूर झालेली आहे. माजी खासदार रणजितदादा व सचिन पाटील यांच्या माध्यमातून हे झालेलं आहे. आता इथून पुढची आम्ही निवडून आल्यावरची नियोजित कामे, अंतर्गत गटारे, पिण्याची पाईपलाईन, वार्डातील अंतर्गत रस्ते जोडणे, मंठणमध्ये 6 कोटी रुपयाचे मंजूर असलेले स्टेडियम, मंठणमध्ये 10 लाख लिटरच्या 2 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मंजूर आहेत. त्यामधील 1 टाकीचे काम चालू झाले आहे. दुसऱ्या टाकीचे काम आचारसंहिता संपल्यानंतर चालू होईल. मंठणमध्ये नाना नानी पार्क, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, हे सगळं मंजूर आहे. ते कामे चांगल्या पद्धतीने चालू होतील. मंठणमधील अंतर्गत रस्ते, मेन रोडला जोडणे, हे सगळे कामं पूर्णत्वाकडे नेण्यासाठी तयार आहोत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनदादा पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरदादा नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित भैया नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंठणचा विकास हाच आमचा ध्यास, ह्या पद्धतीने आम्ही सध्या तरुणांना नाईकबंगवाडी MIDC मध्ये नोकरीसाठी मंठणमधील मुलांना संधी उपलब्ध करून देण्याचा 100% प्रयत्न करू. महिलांच्या सुरक्षेसाठी मंठणमध्ये संपूर्ण CCTV कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मंठण धूळमुक्त करण्याचा हा सुद्धा प्रयत्न आहे आमचा. स्वच्छ मंठण, सुंदर मंठण, हरित मंठण, अशा पद्धतीने आम्ही नवीन विजन तयार करणार आहे. कचऱ्याचे व स्वच्छतेचे व्यवस्थित नियोजन ते पण करणार आहे. महिलांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम अतिशय सुंदरपणे आणि प्रेशर ज्या पद्धतीने वाढेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. कचरा आणि घंटागाडी वेळेत येण्याच्या पद्धतीने आम्ही ते नियोजन करणार आहे, असं आमचं विजन आहे. तरी मंठणमधील 6च्या 6 उमेदवारांना मंठणकरांनी भरपूर मतदानाने ताकदीने निवडून द्यावं, एवढी आम्ही अपेक्षा करतो. आता या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी शमशेरदादा नाईक निंबाळकर हे उभे आहेत. त्याचबरोबर मी मंगलादेवी नाईक निंबाळकर, माझ्याबरोबर प्रभाग 6 मध्ये किरण राऊत, असे एकूण कमळावर आणि घड्याळावर 27 नगरसेवक उभे आहेत. तर त्यासाठी सगळ्यांना माझं आव्हान आहे की नगराध्यक्ष पदासाठी शमशेरदादांना आणि सर्व 27 नगरसेवकांना घड्याळ आणि कमळ या चिन्हावर मतदान करून विजयी करा.